का कारवाई झाली नाही ही माझी मागणी येऊ शकतं ना. शासनाची मागणी शासनाकडे करा, माझ्याकडे करू नका. सातारा पालिकेतील बेजबाबदारपणे काम करणाऱ्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, सातारा मुख्याधिकाऱ्यांचा धिक्कार असो, आहोत आणि कमाने आहोत ते नगरपालिका आतापर्यंत का कारवाई झाली नाही ही माझी मागणी येऊ शकतं ना. शासनाची मागणी शासनाकडे करा, माझ्याकडे करू नका. आज तुम्ही निवेदन पण दिलं होतं तुमच्या तक्रारी संदर्भाने मुख्याधिकारी बापट यांना. आज इथे त्यांच्या दालनामध्ये भेटलात, काय झालं, काय त्यांनी रिस्पॉन्स दिला? अतिशय बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आज सातारा नगरपालिकेच्या हद्दीत कोट्यवधींची कामं चालू आहेत, ही कोट्यवधींची कामं कुणासाठी चालू आहेत, कशासाठी चालू आहेत, ही उधळणपट्टी कुणासाठी? खरोखरच ही उधळणपट्टी सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व मनुष्यांसाठी का ही अर्थकारणासाठी, म्हणजे नगरपालिका आणि ठेकेदार यांच्यासाठी हेच लक्षात येत नाहीये. आज आपण जर बघितलं तर कोट्यवधीची उधळणपट्टी विद्युत विभागात, कोट्यवधीची उधळणपट्टी सामाजिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागात आणि कोट्यवधीची उधळणपट्टी आरोग्य विभाग चाललेली आहे. या संदर्भातच मी सांगितलं होतं की तुम्हाला काय करायची ते करा. कारण मी पूर्वी सुद्धा सांगितलंय, ही नगरपालिका मुख्याधिकारी चालवतच नाहीये. ह्या नगरपालिकेवरती पूर्ण आकाचा कंट्रोल आहे. नगरपालिका ही आकाच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे मुख्याधिकारी पूर्णपणे लाचार आहे. कुठल्याही गोष्टीला ते कुठल्याही ह्याच्यामध्ये सहकार्य करायला अजिबात तयार नाहीत, ऐकून घ्यायला तयार नाहीये. आकामुखी कोण आहे? आका ज्या वेळेस मुख्याधिकारी साहेब ह्या असल्या उधळणपट्टीच्या विरोधात खरोखरच कारवाई करायला चालू करतील, हे जे ते खांब बघितलं आपण, जे राजवाड्यापासून ते कमानी हौदापर्यंत ते पूर्णपणे बदलून नवीन टाकतील, त्या दिवशी ऑटोमॅटिक आका समोर येईल आणि त्याचं नाव सुद्धा तुम्हाला सगळ्यात लक्षात येईल आणि चेहरा सुद्धा तुम्हाला दिसेल.